गणपती बाप्पांसाठी मस्त असे उकडीचे मोदक बनवून तयार आहेत। सर्वात आधी उकड काढून घेऊया। कढईत 1 वाटी पाणी घेत आहे, चवीनुसार मीठ, 1 चमचा तूप टाकत आहे। पाण्याला उकळी आली आहे। आता 1 वाटी तांदळाचं पीठ टाकत आहे। गॅस कमी करून हे मिक्स करून घेत आहे। व्यवस्थित मिक्स करून झाला आहे। गॅस बंद करून 15 मिनिटे झाकून ठेवत आहे। 15 मिनिटांनंतर हे पीठ मळून घेत आहे। आता पीठ मळताना गरम पाण्याचा हात घेत आहे। गरम पाण्याचा हात लावल्यावर पीठ मऊ होतं। मोदकाच्या पारीसाठी व्यवस्थित मऊसूत पीठ मळून तयार आहे। आता सारण बनवून घेते। 1 चमचा तूप, अर्धा चमचा खसखस थोडीशी भाजून घेते। आता 1 वाटी ओल्या नारळाचा किस घेत आहे। लो हीटवर 1-2 मिनिट खोबरे भाजून घेत आहे। 1-2 मिनिट खोबरे भाजून झाल्यावर त्यात अर्धी वाटी गूळ ॲड करत आहे। गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स झाले। आता 3 ते 4 मिनिटांमध्ये व्यवस्थित मिश्रण तयार झाले। आता मोदक बनवून घेऊया। पिठाचा गोळा घेऊन त्याला गोल आकार देऊन त्यानंतर त्याची पारी बनवून घेत आहे। पारी बनवताना एकसारखी पारी बनवून घेते। मोदकाची पारी बनवून तयार आहे। आता तिला कळ्या पाडून घेत आहे। मोदकाला कळ्या पाडताना शक्य तितक्या जवळ कळ्या पाडून घेते। कळ्या पाडून तयार आहेत। आता स्टफिंग भरून घेते। स्टफिंग भरल्यानंतर थोडं प्रेस करून मोदकाच्या कळ्या सर्व एकत्र आणून मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा। व्यवस्थित आकार देऊन झाल्यानंतर एक्स्ट्राचं पीठ काढून घेते। मस्त असा मोदक तयार आहे आणि मोदकाला कळ्याही छान पडल्या आहेत। याच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घेत आहे। मी 11 मोदक तयार केले आहेत। मोदकावर केशर लावून घेते। केशर लावल्याने मोदक छान दिसतो। आता मोदक उकडून घेते। त्यासाठी चाळणीमध्ये 1 केळीचं पान ठेवून त्या केळीच्या पानावरती मोदक ठेवून घेते। 10 ते 12 मिनिट हे मोदक उकडून घेते। 12 मिनिटांनंतर मोदक चेक करूयात। वा, मस्त उकडून मोदक तयार आहेत। गरम मोदकांवर तूप टाकत आहे। तूप टाकल्याने मोदक छान चवीला लागतो।
व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.